महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटामध्ये 10 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अनेक ठिकाणी पुण्याकडे जाताना वाहतूक रखडलेली आहे। अडोशी बोगद्याच्या अगोदरपासून अमृतांजन ब्रिजपर्यंत आणि पुण्याच्या दिशेला खंडाळ्याकडे 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अनेक ठिकाणी महिला आणि लहान मुलांवर रस्त्यावर बसून राहण्याची पाळी आलेली आहे, कारण मेकॅनिक किंवा टोईंग ट्रक येण्यासाठी काही तास लागतात। मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या महामार्गावरती शेकडो वाहनं बंद पडलेली आहेत। अनेक तास ट्रॅफिकमध्ये अडकल्यानं आणि मुळातच गाडीची डागडुजी नीट झाली नसेल तर गाडी बंद पडण्याची शक्यता देखील असते आणि त्याचाच वाहतुकीवरती परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। नाझिम मुल्ला आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। नाझिम, अतिशय ताजी दृश्य बोरघाटातली आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। लांबच लांब लागलेल्या गाड्यांच्या रांगा, मूळ कारण काय आणि त्याचा किती मनस्ताप होतोय प्रवाशांना? नाझिम। विशाल, पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग आणि वाहतूक कोंडी हे समीकरण अगदी जुने आहे, परंतु अशातच जर विकेंडला लागून सुट्ट्या आल्या असतील तर या द्रुतगती महामार्गाचा पुरता बोजवारा ओढतो। त्याचीच ही दृश्य जे आहेत ते आपण बघतोय। ख्रिसमस सोमवारी आलेला आहे, आज शनिवार, उद्या रविवार, असं हे सलग 3 दिवसांच्या सुट्ट्या आहेत। त्यामुळे लोक मोठ्या संख्येनं बाहेर या ठिकाणी पडलेले आहेत। खाजगी वाहनं ते पुण्याच्या दिशेनं पर्यटन स्थळी जिथं जाता येईल त्या ठिकाणी पोहोचतायत खरं, परंतु वाहनांची संख्या वाढल्यामुळं 10 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि यामुळं ह्याच्यामध्ये जर वाहनांचं जर मेंटेनन्स पूर्ण झालेला नसेल तर त्यामध्ये अनेक वाहनं जी आहेत ती या ठिकाणी बंद पडतायत। चढ मोठा आहे, त्या चढाचा प्रेशर जे आहे ते इंजिनवरती येते, त्याच्यामुळं सलग वाहनं बंद पडल्याचं देखील आपल्याला या दृश्यांमधून दिसतंय आणि त्यांना ती वाहनं सुरू करायला शर्तीचे प्रयत्न करावे लागतायत आणि अशामध्येच वाहनं एकामागं एक अडकतायत आणि 10 किलोमीटर पर्यंतची ही वाहतूक कोंडी झालेली आहेत। लहानग्या मुलं असतील, महिला असतील, यांना गाडीमधून बाहेर उभं राहून त्या ठिकाणी तात्काळच उभं राहावं लागतंय। पुरता बोजवारा नेहमीच उडतो, आज परत एकदा तेच चित्र आहे आणि ही वाहतूक कोंडी कधी फुटेल या प्रश्नाचं उत्तर मात्र अद्याप अनुत्तरितच आहे। खरोखर आहे, बोरघाटातली ही थेट दृश्य आणि त्या ठिकाणची परिस्थिती नाझिम मुल्ला आपल्यापर्यंत पोहोचवत होते। धन्यवाद नाझिम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो बंद पडलेल्या गाड्या योग्य रीतीने बाहेर काढण्यासाठीची कसरत नागरिकांना करावी लागते। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अडकून पडलेल्या गाड्या आणि प्रवाशांसाठी अतिशय मनस्तापाची ही गोष्ट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।